नमस्कार मंडळी. जिथे शब्द बोलतात या माझ्या कविता, गझल, गप्पा आणि बरेच काही तुमच्यासाठी घेऊन आलेल्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनःपूर्वक स्वागत. आत्ता मी मालगुंड, जिल्हा रत्नागिरी इथं कवी केशवसूत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले यांच्या जन्मस्थानी जे स्मारक आहे तिथे आले आहे. कवी केशवसूतांना आधुनिक मराठी काव्याचे जनक असे संबोधले जाते. आज या ठिकाणी कवी केशवसूत यांना आदरांजली म्हणून माझी एक मुक्तछंदातली कविता सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे लार्जर दॅन लाईफ. कविते प्रत्येक वेळी नसेल तुझ्यात सवयीनं दिलेला कमेंट अनलाईक. कविते प्रत्येक वेळी नसेल तुझ्यात सवयीने दिलेला कमेंट अनलाईक आणि अट्टहासानं बनवून दाखवलेलं चित्र लार्जर दॅन लाईफ. नसेलच दरवेळी भडक जळजळीत धुमसणारा निखारा वणवा पसरवणारा भणान वारा. प्रत्येक वेळी नसेल त्यात अश्रूंचा पूर, चुलीचा धूर अन भाकरीच्या भुकेपोटी पोटात उठलेलं काहूर. प्रत्येक वेळी नसेल त्यात तो वसंत तुझ्या येण्यानं फुलणारा. प्रत्येक वेळी नसेल त्यात तो वसंत तुझ्या येण्यानं फुलणारा आणि नसेल माझा कुठलाच ऋतू तुझ्या जाण्यानं झाकोळणारा. नसेलही त्यात दरवेळी काही बटबटीत तुझ्या डोळ्यांना टोचणारं. नसेलही त्यात दरवेळी काही बटबटीत तुझ्या डोळ्यांना टोचणारं, कधी निशब्द तर कधी आश्चर्यचकित करणारं. तू रुईची म्हातारी पाहिली आहेस ना? पांढऱ्या शुभ्र केसांची हलकी हलकी, स्वतःच्याच धुंदीत वाऱ्यावर तरंगणारी, कुठूनही कुठेच न पोचणारी, कुठलाच आविर्भाव न आणता काहीच सिद्ध न करणारी. अगदी तशीच आहेस तू कविते. प्रत्येक वेळी कसं तुला शब्दात पकडू मी, प्रत्येक वेळी कसं तुला शब्दात पकडू मी. जाऊ दे सांगू नकोसच, जाऊ दे सांगू नकोसच, फक्त एवढंच ऐक, माझ्यासाठी तू होऊ नकोस कधीच लार्जर दॅन लाईफ. जाऊ दे सांगू नकोसच, फक्त एवढंच ऐक, माझ्यासाठी तू होऊ नकोस कधीच लार्जर दॅन लाईफ. कविते तू होऊ नकोस कधीच लार्जर दॅन लाईफ, लार्जर दॅन लाईफ. आणि शेवटी पुन्हा एकदा माझं तुम्हाला आवाहन आहे की ही कविता जर का तुम्हाला आवडली तर नक्की लाईक, शेअर आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सबस्क्राईब करायला सांगायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू लवकरच एका कवितेसह.